श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि कृषी निर्विष्ठा खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी या विषयावर निलेश शंकरराव राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आलं आभाळ भरून संग आनंद घेऊन, सुख मावेना अंगणात धनी सांगे हर्षात, पिकं खुशीत डोलणार गात आनंदाची गाणी, खळखळ वाहणार धर पिवरून या पाणी. हिरवळीचा हा गालिच्छा चहू दिशांना पसरेल, पाहून या सुख सारे शेतकरीही सुखावेल. दृष्ट न लागो कुणाची माझ्या शेतकऱ्याच्या सुखाला, काळच सुधारेल त्याला हिंमत धरायची आहे शेतकऱ्याला. न थकता पुन्हा नव्याने कामाला लागायचंय आपल्या या शेतकऱ्याला. चला तर मग श्रोतेहो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि कृषी निर्विष्ठा खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केलंय निलेश शंकरराव राठोड यांना, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहेत. निलेश सर, आजच्या ग्रामपरिसर या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, खरीप हंगाम म्हणजे नेमकं काय? कारण आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती संदर्भाची पूर्वतयारी करायची नियोजन करावं लागतं. तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम म्हणजे काय आणि ती पूर्वतयारी आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे? खरीप हंगाम म्हणजे मॅडम, जे आपण पावसाळ्यामध्ये पिकं घेतो त्याची जूनमध्ये पेरणी करतो आणि साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची कापणी करतो. आणि तिन्ही हंगामामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी यामध्ये सर्वात महत्त्वाचा हंगाम जो आपला खरीप हंगाम आहे. आणि हा जो हंगाम आहे हा संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असलेला हंगाम आहे. आणि यामध्ये मग पावसावर आधारित जी काही कोरडवाहू पिकं आहे त्यामध्ये आपलं सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, ज्वारी आहे, मका आणि भात आहे. ही जी काही खरीपातली आपली प्रमुख पिकं आहे या पिकाची प्रामुख्याने आपण लागवड करतो आणि संपूर्णपणे पावसावर अवलंबून असलेला हा हंगाम आहे. त्याला आपण खरीप हंगाम म्हणतो. आणि ती खरीप हंगामासाठी जी पूर्वतयारी शेतकऱ्यांना करावी लागते ती कशा पद्धतीने करावी लागते? आता ज्यावेळेस आपण खरीप हंगामाचा विचार करतो, मी सांगितल्याप्रमाणे देशातलं सर्वात जास्त धान्य उत्पादन जे आहे हे आपल्या खरीप हंगामातून होत असते विविध पिकांचं. त्यामुळे हा हंगाम शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा हंगाम आहे. बरोबर. तर ह्या हंगामाची पूर्वतयारी म्हणजे नेमकं जमीन तयारी करण्यापासून तर पीक कापणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन म्हणजे त्या मालाची विक्री करेपर्यंत असं एकूणच प्रत्येक टप्प्यावरती शेतकऱ्याला नियोजन करायचं असते, जेणेकरून जास्तीत जास्त धान्य उत्पादन होईल आणि शेतकऱ्याला पण 2 पैसे अधिकचे मिळतील. यामध्ये आपण बघतोय की पेरणी पूर्व जे आहे म्हणजे जमीन तयार करण्यापासून जमिनीची मशागत आली, त्याच्यानंतर बियाणं आलं, जमिनीचे नंतर माती परीक्षण आलं, नंतर बीज प्रक्रिया आलं, उगवण क्षमता चाचणी आली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे शेतकऱ्यांनी त्याची पूर्वतयारी करायची असते. बरोबर. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की उन्हाळी हंगामामध्ये देखील काही काळजी शेतीची घेणं गरजेचं असतं, तर त्याच्यामध्ये उन्हाळी नांगरट जी असते ती का महत्त्वाची ठरते याविषयी काय सांगाल? उन्हाळी नांगरट खूप महत्त्वाची याच्यासाठी आहे मॅडम की ज्यावेळेस आपण खोल नांगरली करतो उन्हाळ्यामध्ये, आता आपण बघत आहोत की सर्वात जास्त जे ऊन आहे संपूर्ण देशाचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वात जास्त ऊन आहे, तापमान आहे. कालच आपण जर बघितलं तर 46.4 डिग्री सेल्सिअस आपलं तापमान होतं. तर या एवढ्या उन्हामध्ये जे आहे जे काही किडींच्या सुप्तावस्था आहे त्यामध्ये किडींची अंडी आहे, कोश अवस्था आहे, अळी अवस्था आहे, जे मातीमध्ये पीक काढल्यानंतर राहतात ते खोल नांगरट केल्यामुळे ते जमिनीच्या वर येतात आणि त्याला मग वेगवेगळे पक्षी, बगळे ते वेचून खातात. अशा प्रकारे किडींचं नियंत्रण होते. त्याचबरोबर जे काही शत्रुबुरशी आहेत जमिनीमधल्या वेगवेगळ्या किडी आहेत, जसं हुमणी अळी आहे, वाळवी आहे आणि इतरही जमिनीतल्या किडी आहे त्या उघड्यावरती येतात आणि किडींचं आणि ज्या काही शत्रुबुरशी आहेत त्याचं नियंत्रण जे आहे कडक उन्हामुळे होत असते. अच्छा. मग सर, जेव्हा शेतीतली उन्हाळ्यातली जी कामं आहेत ही झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्या शेतीतली माती कशी आहे हे परीक्षण करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर ते परीक्षण करणं खरंच महत्त्वाचं आहे का आणि ते केल्यामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा जाणवतो याविषयी काय सांगाल? तर मॅडम, माती जी आहे हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे निसर्गाने दिलेला, माती आणि पाणी. तर त्यापैकी जसं आपण आपलं आरोग्य जपतो तसं मातीचं सुद्धा आपण आरोग्य राखलं पाहिजे. आपण मातीला काळी आई म्हणतो. जसं आपली आई आहे जन्मदात्री, आपल्या 3 माता आहेत बघा, एक भूमाता, एक गोमाता आणि एक आपली जन्मदात्री आई म्हणजे आपली आई.
तर त्यापैकी जी काळी आई आहे तिचं आपण आरोग्य राखलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण वेळोवेळी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. यामुळे काय होते की आपल्या जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे याची शेतकऱ्याला माहिती होते. त्यामुळे खतावरील जो अनावश्यक खर्च आहे, आता जे अन्नद्रव्य मातीमध्ये उपलब्ध आहे ते जर आपण बाहेरून पैसे खर्च करून टाकत असू तर काही गरज नाही आहे. तर नेमकं ह्याच्यामुळे काय होते की मातीचा जो नमुना आहे ते घेतल्यानंतर माती परीक्षण अहवाल आपल्याला मिळतो आणि त्या आधारे आपल्या जमिनीमध्ये नत्राची मात्रा किती आहे, स्फुरद किती प्रमाणात आहे, पालाश किती आहे, वेगवेगळे सूक्ष्म मूलद्रव्य, जसं आपल्या वाढीसाठी आपण पूर्ण अन्न खातो, डाळ भात भाजी पोळी, तसंच पिकाच्या वाढीसाठी सुद्धा वेगवेगळ्या 17 प्रकारच्या मूलद्रव्याची आवश्यकता असते. मग हे मूलद्रव्य मातीमध्ये जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे याची शेतकऱ्याला माहिती होते आणि त्या अनुषंगाने मग शेतकरी जे आहे खताचं नियोजन करतो आणि त्याच्यामध्ये शेणखत असेल, हिरवळीचं खत असेल, गांडूळ खत असेल, असा संतुलित वापर शेतकऱ्यांनी करायचा आहे जेणेकरून मातीचं आरोग्य सुधारेल. सर, माती पाणी परीक्षण केल्यानंतर आपण जी आपली शेती आहे ती कशा पद्धतीची आहे, म्हणजे जमीन जी आहे आता कुठे कोरडवाहू आहे, कुठे पाणी जास्त राहतं, तर अशा वेळेस योग्य पिकांची निवड कशा पद्धतीने करायला हवी शेतकऱ्यांनी? आता ज्यावेळेस पिकाचा विचार करतो आपण तर 3-4 प्रामुख्याने गोष्टीचा विचार करावा लागतो शेतकऱ्याला. एक तर त्याची जमीन कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, याचा पहिले शेतकऱ्याला विचार करायचा आहे. त्यानंतर त्या तालुक्यातलं त्या गावातलं पर्जन्यमान किती आहे, सरासरी तापमान किती आहे त्याचा विचार करायचा आणि त्याच्याकडे पाणी किती उपलब्ध आहे, म्हणजे ओलिताची काही किंवा संरक्षित सिंचनाची काही सोय आहे का. तर ह्या 4 गोष्टीच्या आधारे शेतकऱ्याला पिकाची निवड करायची आहे. आणि प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये आपण जसं सांगितल्याप्रमाणे पावसाच्या पाण्यावर आधारित असलेला तो हंगाम असल्यामुळे शेतकरी जे आहे प्रामुख्याने आपल्या भागामध्ये सोयाबीन, त्यानंतर कापूस, ज्वारी आणि थोड्या प्रमाणामध्ये मूग आणि उडीद याची लागवड करीत असतो. अच्छा सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गीत ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? आता खरीप हंगामाची आपण मॅडम चर्चा करतोय तर जे आता 1 महिन्यानंतर साधारणतः 15-20 दिवसानंतर पेरणीला सुरुवात होईल. तर कुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरणं, ते आपण शेतकरी बळीराजांना ऐकू. श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकर राठोड सरांशी. सर, मघाशी आपण योग्य पिकांची निवड कशी करावी या संदर्भात बोललोत, पण कुठल्याही पिकाची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं बियाणं. तर या बियाण्यांची निवड कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि नेमकी त्या बियाण्यांची काळजी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घ्यायला हवी? आता मॅडम आपले संत सांगून गेलेले आपल्याला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर. बी जर शुद्ध असेल, जे आपण मातीत पेरणाऱ्या शेतकरी, आपल्याला माहित आहे की काळ्या आईमध्ये एवढी शक्ती आहे की 1 दाणा जर पेरला तर त्याचे 100 दाणे ते आपल्याला देते. तर असं असताना आपण जर निरोगी सशक्त बी जर पेरलं तर त्यापासून जे निपजणारं पीक आहे ते सुद्धा सशक्त आणि निरोगी असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर जसं आपण लहान मुलावरती गर्भसंस्कार करतो जेणेकरून त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे, चांगली पिढी घडावी, तसंच बियाण्यावरती सुद्धा आपण बीजसंस्कार किंवा बीज प्रक्रिया केली पाहिजे. मग याच्यामुळे काय होते की जे बियाण्यावर येणारे किंवा पिकावर येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत वेगवेगळे, मर असेल, मुळकूज असेल, हे जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते पिकावरती येतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते टाळण्यासाठी आपण शेतकऱ्याला थायरम, कॅप्टम किंवा मग ट्रायकोडर्मा जे जैविक बुरशीनाशक आहे, खूप चांगलं बुरशीनाशक आहे, त्याची आपण बीज प्रक्रिया करायला सांगतो शेतकऱ्याला जेणेकरून त्याचं नुकसान टळावं. अच्छा सर, मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की खतांचा वापर आपल्याला पिकांची निवड करताना देखील करणं वेगवेगळं गरजेचं असतं. तर सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं यांचा वापर कशा पद्धतीने आणि कितपत करायला हवं याविषयी काय सांगाल? आता यामध्ये मॅडम आपल्याला संतुलित खताचा वापर करायचा शेतकरी बांधवांनी. फक्त आपल्याला रासायनिक खत टाकून पण चालणार नाही किंवा सेंद्रिय टाकून सुद्धा चालणार नाही, कारण की आपल्या देशाची लोकसंख्या आपण आज जगामध्ये 1 नंबरवर आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धान्याचं उत्पादन सुद्धा झालं पाहिजे. तर यासाठी खताचा संतुलित वापर शेतकऱ्याने करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळे जे खतं उपलब्ध आहेत, हिरवळीची खतं आहेत, जैविक खतं आहेत, गांडूळ खत आहे, नॅडेप कंपोस्ट आहे, शेणखत आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी जर टाकलं सुरुवातीला तर त्यामुळे काय होते, मातीचं आरोग्य सुधारणार आहे, जलधारणा शक्ती जी आहे ती सुधारणार आहे, मातीमध्ये किंवा खाली जमिनीमध्ये हवा खेळती राहणार आहे आणि एकूणच याचा पीक उत्पादनावरती, वाढीवरती परिणाम होऊन उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आणि सोबतच आपण जे आहे जी रासायनिक खत आहे आता त्याच्यामध्ये जे आहे नॅनो युरिया, नॅनो DAP जे खूप छोट्या प्रमाणामध्ये लागते आणि आपण त्याचं फोलियर स्प्रेइंग किंवा आपण सॉइल अप्लिकेशन करू शकतो. म्हणजे ही विद्राव्य खत आहे पाण्यामध्ये आणि पाण्याच्या माध्यमातून आपण ते देऊ शकतो आणि ते सुद्धा आपण ठिबकच्या माध्यमातून दिलं तर अजून ते चांगलं परिणामकारक राहील. अच्छा सर, कुठल्याही शेतकऱ्याची जेव्हा पेरणीची वेळ येते तेव्हा ती पेरणीची वेळ कधी कधी चुकीची ठरते, कारण आपल्याला हे बघायला दिसतं की काही शेतकऱ्यांनी आधी पेरणी केलेली असते, काही
काही शेतकरी नंतर करतात. तर नेमकी पेरणीची योग्य वेळ कोणती असायला पाहिजे आणि कधी आणि कशी पेरणी करायला हवी शेतकऱ्यांनी? आता तशी पेरणीची योग्य वेळ तर मॅडम ज्यावेळेस वापसा स्थिती असते, म्हणजे पाण्याचं प्रमाण, हवेचं प्रमाण. आता मातीच्या संरचनेमध्ये जे आहे 25% हवा असते, 25% पाणी असायला पाहिजे, 45% तुमचं मिनरल मॅटर आणि 5% जे आहे ते सेंद्रिय पदार्थ, अशी एकूण जमिनीची संरचना असते. तर ज्यावेळेस वापसा स्थिती असते त्यावेळेस कधीही लागवड करणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बांधवांनी जे आहे पेरणीची घाई न करता ज्यावेळेस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, म्हणजे 7 जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन होते आणि 7 जून नंतर ज्यावेळेस 2-3 चांगले पाऊस होते आणि साधारण आपण 75 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस जर गाठला तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी पेरणी करायला पाहिजे. अच्छा सर, पेरणीची जी पद्धती वेगवेगळ्या आहेत त्या नेमक्या शेतकऱ्यांनी कोणत्या वापरायला हव्यात? कारण वेगवेगळ्या पद्धतीने पेरणी केली जाते, तर जास्त उत्पादन कुठल्या पद्धतीमध्ये घेता येतं? आता यामध्ये एक खूप चांगली पद्धत आहे की रुंद सरी वरंबा पद्धत, ज्याला BBF पद्धत म्हणतो आपण. तर यामुळे काय होते की पाऊसमान कसंही असेल, कमी पाऊस पडला तरी सुद्धा पीक तग धरून राहते. कारण की यामध्ये कसं 2 आपण सरी काढतो, 2 वरंब्यामध्ये एक सरी असते आणि त्यामुळे काय होते वरंब्यावरती जे आहे मातीचा जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा थर तयार होतो आणि पाऊस कमी जरी झाला तरी ती जी माती आहे ती पाणी धरून ठेवते. आणि जास्तीचा जर पाऊस झाला, अतिरिक्त पाऊस झाला तर त्या सरीमधून जास्तीचं पाणी वाहून जाते. म्हणजे ही जी रुंद सरी वरंबा पद्धत आहे ही खूप फायद्याची शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये किमान 1.25 पट उत्पादन शेतकऱ्याचं वाढते. इतर ज्या पद्धती आहेत आपल्या सपाट वाफा असेल किंवा आपण जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणी करतात त्यापेक्षा जर आपण रुंद सरी वरंबा पद्धतीने शेतकऱ्यांनी जर पेरणी केली तर कमी पाऊस असेल, जास्त पाऊस असेल, दोन्ही परिस्थितीमध्ये पीक तग धरून राहते आणि उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. अच्छा सर, पेरणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं पाण्याचं व्यवस्थापन. कारण तुम्ही सांगितलं की पाणी जर मुबलक प्रमाणात असेल तर पेरणी आपल्याला करता येऊ शकते. तर पाण्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करायला हवं? आता यामध्ये मॅडम ही संपूर्णपणे कोरडवाहू शेती जी आहे ही पावसाच्या पाण्यावर अवलंबलेली शेती आहे. तरी सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे, आता आपण बघतोय की हवामान बदलामुळे जे आहे पावसामध्ये मोठा खंड पडतो कधी कधी आणि अशा परिस्थितीमध्ये मग पिकं वाळायला लागतात. तर मग ज्या शेतकऱ्या वीड असेल, वेल असेल, कूपनलिका असेल आणि ज्याच्याकडे ठिबक तुषारची सोय आहे तर त्या शेतकऱ्यांनी 1 ते 2 जे आहे ज्याला आपण संरक्षित सिंचन म्हणतो किंवा क्रॉप सेव्हिंग इरिगेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्यामुळे पीक वाचणार आहे आपलं. तर शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी ओलिताची सोय आहे, त्यांनी पावसाचा ज्यावेळेस खंड पडेल त्यावेळेस पिकाला पाणी देऊन आपलं पीक वाचवलं पाहिजे. अच्छा सर, आता बोलताना तुम्ही म्हटलं की हवामानाचं जे बदल आहेत आता वेगवेगळे आपल्याला दिसून येतात, तर हवामानात बदलाचा विचार कशा पद्धतीने करायला हवा आणि त्याचा परिणाम म्हणजे कारण पाऊस यावर्षी कसा येईल, त्याचा परिणाम कशा पद्धतीचा होईल याविषयी काय सांगाल? आता यावर्षी मॅडम अल निनो हा जो काही एक फॅक्टर आहे हवामानाच्या संदर्भामध्ये, तर यामध्ये काय होते की प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ होणारी एक नैसर्गिक हवामान घटना आहे आणि यामुळे काय होते की जे पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान हे वाढते आणि त्यामुळे जागतिक हवामानावरती याचा परिणाम होतो. आणि अल निनोमध्ये साधारणतः पाऊस जो आहे तो कमी पडतो सरासरीपेक्षा, असा एकंदरीत अभ्यास आहे. तर यावर्षी अल निनोचा आपल्या पाऊसमानावरती परिणाम होणार आहे आणि त्यामुळे शेतीवरती सुद्धा याचा निश्चितच परिणाम होणार आहे. तर शेतकऱ्यांनी जर पाऊस कमी झाला तर जी काही पर्यायी पीक व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. यामध्ये कमी कालावधीची पिकं आहेत, चवळी आहे, मूग आहे, उडीद आहे, अशी पिकं शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे जर पाऊस कमी झाला तर. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? दुसरं मॅडम झुंजू पहाट झाली. श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड सरांशी. सर, सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतीमध्ये पेरणी झाल्यानंतर पिकं उगवल्यानंतर तणाचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं ठरतं. तर अशा वेळेस तणाचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करायला हवं? तणाच्या व्यवस्थापनासाठी मॅडम 15 दिवसानंतर पेरणीनंतर शेतकऱ्यांनी कोळपणी करायची आहे आणि शक्यतोवर तणनाशक वापरण्यापेक्षा हाताने जर आपण निंदणी केली, कोळपणी केली तर त्यामुळे काय होते की मातीचा जो थर आहे तो उखलला जातो, हवा मातीमध्ये खेळती राहते, त्याचबरोबर पाणी धारण क्षमता सुद्धा वाढते. आणि कोळपणी करायला पाहिजे, आपण वेळोवेळी निंदणी करायला पाहिजे ज्यावेळेस तण येते. आणि महत्त्वाचं म्हणजे तण फुल्यावर येण्यापूर्वी जे आहे त्याला पूर्ण कापून आपल्याला नष्ट करायचं आहे, जेणेकरून ते पुढच्या सीझनमध्ये ते तण येणार नाही आपल्या शेतामध्ये. तणांचं नियंत्रण केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असते पिकांवर येणाऱ्या किडी आहेत, रोग आहे, याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते उपाय करायला हवेत? आता ज्यावेळेस मॅडम आपण किडीचा विचार करतो तर शेतकऱ्यांना माझं एक विनंती आहे की आपण एकात्मिक पद्धतीनं किडींचं व्यवस्थापन करायचं आहे, ज्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो.
आपले शेतकरी बांधव काय करतात की कीड जर दिसली तर तिने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे का हे सुद्धा न बघता डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करतात. यामुळे पर्यावरणाचं तर नुकसान होतेच, पण सोबतच आपल्या जे काही मित्रकिडी आहेत पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये त्याचा सुद्धा त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन त्याची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्यामुळे निसर्गाचं चक्र बिघडत आहे. तर शेतकऱ्यांनी इतर ज्या काही पद्धती आहे कीड व्यवस्थापनाच्या, त्यामध्ये मशागतीय पद्धती आहे, जसं आपण चर्चा केली की खुल नांगरट आपण करायला पाहिजे. त्यानंतर काही भौतिक पद्धती आहे, त्यामध्ये आपण फिरोमोन ट्रॅप्स, प्रकाश सापळे, त्यानंतर चिकट सापळे याचा आपण वापर केला पाहिजे शेतकरी बांधवांनी. त्यानंतर काही यांत्रिक पद्धती आहे, जसं आपण पकडून किडे वेचून नष्ट करू शकतो, त्यांची अंडी अवस्था असेल, अळी अवस्था असेल, हे सुद्धा आपण केलं पाहिजे. किंवा नेटच्या सहाय्याने आपण पतंग पकडून नष्ट करू शकतो. त्यानंतर जैविक पद्धती आहे, वेगवेगळे परभक्षी आणि परोपजीवी कीटक आहेत, वेगवेगळे मित्रबुरशी आहेत, ट्रायकोडर्मा असेल, बिव्हेरिया असेल, व्हर्टिसिलियम असेल, काही मित्र जीवाणू आहेत, HNPV आहे, SLNPV आहे, काही मित्र विषाणू आहेत, तर त्याचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे जैविक पद्धती सुद्धा आहेत. आणि हे करूनही जर कीड नियंत्रणात आली नाही किंवा तिने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली तर शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. आणि त्यामध्येही वेगवेगळे 4 चौकोन असलेले कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. पहिले तर हिरवे पतंग असलेले कीटकनाशकाचा शेतकऱ्यांनी वापर करायचा आहे. त्यानंतर निळे पतंग असलेले, पिवळे आणि लाल अशा पद्धतीने कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. अच्छा सर, जेव्हा शेतकरी पीक घेतो तर ते पीक घेत असताना आंतरपीक पद्धती देखील फायद्याची शेतकऱ्यांना ठरते. तर ती आंतरपीक पद्धती कशी फायद्याची ठरते आणि आता आधुनिकीकरणामध्ये यांत्रिकीकरण देखील तेवढंच महत्त्वाचं झालं आहे. तर या नवीन जे यंत्र आहेत यांचा उपयोग शेतामध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे? आता आंतरपीक पद्धत म्हणजे मॅडम काही ठराविक ओळीनंतर जे आहे दुसरं पीक आपण पेरतो. जसं सोयाबीनमध्ये जे आहे आपण तूर पेरतो किंवा कपाशीमध्ये तूर पेरतो. म्हणजे कपाशीच्या आपण 7 ते 8 ओळी लावतो, त्यानंतर तुरीची एक ओळ आपण मध्यामध्ये पेरतो कपाशीमध्ये, तर ह्याला आपण आंतरपीक म्हणतो. तर ह्याचा फायदा शेतकऱ्याला असा होतो, जर आपण जे तृणधान्यवर्गीय पिकामध्ये जर कडधान्य घेतलं तर कडधान्य पिकाच्या मुळावरती गाठी असतात, ते हवेतला नत्र शोषून घेऊन त्या पिकाला उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे आपली नत्राच्या मात्रेमध्ये बचत होते आणि जमीन सुद्धा जे आहे आपली चांगली सुपीक होते. तर हा एक उपयोग आहे आंतरपीक घेण्याचा. आणि सोबतच दुसरं जे आहे की मुख्य पीक जे आहे आपलं काही कारणास्तव समजा त्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळालं नाही, तर दुसरं जे दुय्यम पीक आहे त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळून शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळू शकते. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतरपीक घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं तुम्ही बोललात की यांत्रिकीकरण, यांत्रिकीकरणाकडे आपण निश्चितच शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. कारण की आपण आज रोजी बघत आहे की ग्रामीण भागामध्ये मजुरांची खूप समस्या निर्माण होत आहे. मग स्थलांतर असेल, शहरीकरण, औद्योगिकरणासाठी असेल, तर ग्रामीण भागामध्ये वेळेवरती मजूर मिळत नाही. तर त्यासाठी जे काही ट्रॅक्टर चलित वेगवेगळे अवजारं आहेत, बैलचलित अवजारं आहेत आणि त्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा आहेत, तर त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. सर, सगळ्यात महत्त्वाचं असतं पीक जेव्हा आपल्या हाती येतं येत नाही, कारण हवामानाचा निसर्गाचा काहीच समतोल आपल्याला आता सध्या सांगता येत नाही. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा का, आणि घ्यावा तर तो का घ्यावा आणि कशासाठी घ्यावा, याविषयी काय सांगाल? नक्कीच मॅडम, जसं आपण आपला विमा उतरवतो, आपली जोखीम कमी करतो आणि जे काही नुकसान आहे किंवा आपलं कुटुंब जे आपल्या पश्चात त्यांना काहीतरी ते स्वबळावर उभे राहावे म्हणून आपण आपला जसा विमा उतरवतो, तसं पिकाचं सुद्धा आहे की येणारं पीक जे आहे ते आपल्याला पुरेसं उत्पादन देईल की नाही याची शाश्वती नाही आहे बदलत्या हवामानामुळे. मग गारपीट आहे, अतिवृष्टी आहे, अवर्षण आहे, अवकाळी पाऊस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे पीक आहे त्याची जोखीम कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचा विमा जो आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा जो काही हप्ता आहे तो खूप कमी आहे शेतकऱ्यांना, आणि त्यापासून जर नुकसान झालं भविष्यामध्ये तर त्याला चांगली भरपाई सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकते. तर सर्व शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे खरीप हंगामासाठी की सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला पिकाचा विमा उतरावा आणि त्याला विम्याचं कवच द्यावं. अच्छा सर, सरकारांच्या देखील विविध योजना शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी वेगवेगळ्या ठरवत असतो. तर अशा कुठल्या योजना आहेत की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घ्यायला हवा? खरीप हंगामाचा जर आपण विचार केला मॅडम, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वेगवेगळे आपण प्रात्यक्षिकं देतो. त्यामध्ये कडधान्याचं आपण प्रात्यक्षिक देतो, तृणधान्य, पौष्टिक तृणधान्य असेल, गळीत धान्य असेल, तर हे वेगवेगळे जे पिकं आहेत त्याचं आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये शेतकऱ्याला लाभ देत असतो. आणि ह्या सर्व योजना MHDBT आहेत. त्याचबरोबर नवीन जो आपला टप्पा 2 प्रकल्प आलेला आहे पोखराचा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्या माध्यमातून सुद्धा आपण बियाणं असेल, प्रात्यक्षिकं असेल, शेतीशाळा आहे, तर अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी, तर ते शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. नक्कीच सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि भरपूरसे प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला विचारून शेतकऱ्यांचं देखील समाधान त्याच्यातून करता येऊ शकतं. पण वेळेचा अभाव पाहता मी आपल्याला हेच विचारेल की आपले जे
आता खरीप हंगामामध्ये शेतकरी आपलं पीक घेण्यासाठी उत्सुक आहे, तर अशा या सर्व शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल? सर्व शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की खरीप हंगामासाठी मी 4 ओळी शेतकऱ्यांना अर्पण करतो. काळ्याईची माया, काळ्याईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला. अरे वा वा, खूप सुंदर तर कविता आपण शेतकऱ्यांसाठी सादर केली आणि त्याच्यातून हेच लक्षात आलं की भरपूर आनंद, भरपूर पीक आपल्या या शेतकऱ्यांना मिळायला हवं. म्हणूनच ते म्हणतात, मातीशी नातं जपणारा तो खरा शेतकरी असतो. घाम गाळून जगाच्या पोटात अन्न भरणारा तो शेतकरी असतो. पावसाची वाट पाहणारा प्रत्येक शेतकरी राजा कष्टाच्या जोरावर उभा करतो सोन्याचा ताज. शेतात राबणाऱ्या हातांना माझा सलाम. त्यामुळेच तर जग चालतं, म्हणूनच त्यांना माझा पुन्हा एकदा सलाम. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि कृषी निर्विष्ठा खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी या विषयावर निलेश शंकरराव राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि नारायण पवार यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.